त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता विक्रम हा वसूला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु वसू थांबण्याचं नावच घेत नाही. ती हट्टच करते की मला जाऊ दे, मला जाऊ दे. मग त्यावेळी विक्रम खूपच जोरात तिच्यावर ओरडत म्हणतो, अगं ताई थांब, आणि मी असं काय करू जेणेकरून तू इथे थांबशील म्हणून. तेव्हा तू विचारतोस ना म्हणून सांगते. हे बघ, तुझ्या सुनेला म्हणजे नंदिनीला माझ्या रम्याची नाक घसून माफी मागायला सांग. तेव्हा आता हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर नंदिनी सुद्धा आता वसूकडे पाहू लागते की मी कशी रम्याची माफी मागणार, आणि ते सुद्धा अशी नाक घासून. तिलाही आता प्रश्नच पडतो. मग त्यावेळी विक्रम हा लगेचच वसूसमोर हात जोडतो आणि त्यांच्या वतीने मी माफी मागतो वाटलं तर हात जोडून, पण प्लीज ताई असा हट्ट करू नकोस ना गं. विक्रम तिला समजावू लागतो. मग आता लगेचच ती म्हणते की नाही विक्रम नाही, हा अपमान विसरता येणं शक्यच नाही. एकतर तुझ्या सुनेला माझ्या रम्याची नाक घासून माफी मागायला सांग, नाहीतर आमची वाट सोड, असं म्हणून वसू सुद्धा खूपच लहान मुलासारखा हट्ट करते. वेळी वसू लगेचच आता बॅग घेऊन जायला निघते, तर नंदिनी लगेचच वसू आत्या असं म्हणून तिला अडवते. तेव्हा काव्या आता नंदिनीचा हात पकडते आणि नाही असं म्हणते. तर नंदिनी थांब असं काव्याला म्हणते आणि लगेचच वसू समोर जाऊन उभी राहते. मग आता लगेचच ती म्हणते की तुम्ही बाबांना म्हणालात की तुमची माफी मागितली पाहिजे, परंतु मी रम्याची माफी मागणार नाही. हे ऐकून आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तेव्हा वसू विचारते काय म्हणालीस. तेव्हा नंदिनी म्हणते की ऐकलत ना, तेच मी म्हणाले, कारण मी रम्याची नाही माफी मागू शकत. त्यावेळी आता वसू रागातच म्हणते की पाहिलं ना विक्रम, पाहिलं ना विक्रम, अरे ती काय म्हणाली ते, ती नाही मागणार अरे रम्याची माफी. त्यावेळी सर्वजण नंदिनीकडे आणि वसूकडे पाहू लागतात. मग आता लगेचच विक्रम म्हणतो ताई, अगं नंदिनीने माफी मागण्यासारखं तिने काही केलंच नाहीये, चूक सर्व रम्याची आहे. तिने काव्याच्या फोनला न विचारता हात लावला, आणि प्रश्न तिने तिच्या फोनला हात लावण्याचा नाहीच आहे, तर दुसऱ्याच्या जगामध्ये अकारण डोकावण्याचा आहे. कुणाच्याही खाजगी स्पेसचा आदर न ठेवण्याचा प्रश्न आहे. हे सगळं होऊन देखील ती काव्याच्या चारित्र्यावर उतरले का आता, त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोहोचली मजल. आणि इतकं सगळं झाल्यानंतर नंदिनीच काय मी सुद्धा, असं म्हणून तो एकदमच गप्प राहतो. तर आता विक्रमच्या बोलण्याचं इंटेन्शन काय आहे वसूला लगेचच समजतं. त्यामुळे ती आता धक्क्यानेच ही विक्रमकडे पाहू लागते. तर मानिनी सुद्धा खूप घाबरलेली असते. आता माफी मागायची झाली ना, तर नंदिनीने रम्याची नाही तर रम्यानेच नंदिनीची माफी मागितली पाहिजे असं मला वाटतं. स्पष्टपणे विक्रम आपलं मत आता वसू समोर मांडतो. तेव्हा रम्या लगेचच नंदिनी समोर जाते आणि मला माफ कर नंदिनी असं म्हणते. हात जोडूनच ती असं म्हटल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो की हिने माफी मागितलीच कशी काय. तर वसूच्या तळपायाची आग मस्तकात जाते की माझ्या मुलीची माफी मागायची सोडून ही ठम्मासारखी उभी आहे नंदिनी, आणि माझी मुलगीच पुढे गेली आणि त्या नंदिनीची माफी मागितली. मग पुढे रम्याच्या मनात जरा राग असतो आणि ती म्हणते जे झालं ते ना व्हायला नको होतं, तू माझ्यापेक्षा मोठी आहेस, मला मोठ्या मनाने माफ करशील. तेव्हा नंदिनी म्हणते जे झालं ना ते व्हायलाच नको होतं रम्या, पण तू माझी नाही तर काव्याची माफी मागायला हवीस. तेव्हा सर्वजण आता नंदिनीकडे पाहू लागतात. मग पुढे आता नंदिनी रम्याला चांगलंच सुनावते की तिच्या कॅरेक्टरवर तू संशय घेतलास आणि आमच्या आईबाबांचे संस्कार काढण्यापर्यंत तुझी मजल गेली, ज्याचा तुलाच काही कुणालाच हक्क नाहीये. त्यामुळे तुला माफी मागायचीच असेल तर माझी नाही काव्याची माग, असं नंदिनीचं स्पष्ट मत असतं. तेव्हा रम्या लगेचच आता काव्यासमोर जाऊन उभी राहते. तिच्या मनात काव्याविषयीचा सुद्धा खूपच राग असतो आणि तो तिच्या चेहऱ्यावर दिसत असतो. सर्वजण त्या दोघींकडे पाहू लागतात. त्यानंतर लगेचच आता ही काव्यासमोर हात जोडते आणि आय एम सॉरी काव्या, मी परत कधी म्हणजे कधीही तुझ्या फोनला हात लावणार नाही असंही काव्याला शब्द देते. मग आता काव्या खूपच चिडते आणि रागातच रम्याला म्हणते, इथून पुढे कोणाच्याही फोनला हात लावणे अगोदर ना 100 वेळा विचार कर जरा रम्या. तेव्हा घरातील सर्वजण आता रम्याकडे खूप रागात पाहू लागतात, कारण रम्याची चूक असते. तर वसूला अजिबातच आपल्या लेकीचा हा अपमान सहन होत नाही. तर ती आता एकदमच म्हणू लागते की अति होतंय आता विक्रम, अति होतंय. तेव्हा आता रम्याला माहीत असतं आपली आई अजूनच काही बोलेल, कांगावा करेल. या विचाराने ती सगळं शांतपणाने घेण्याचं ठरवते आणि पुढे येत म्हणते, आई ज्याची चूक असते ना त्यांनीच माफी मागावी आणि हा न्याय योग्य आहे असं म्हणून ती आता विषय संपवण्याचं पाहते. तेव्हा सर्वजण आता रम्याकडे पाहू लागतात की एवढी समजूतदारपणाने हिने या दोघी बहिणींची माफी मागितलीच कशी. वसू चिडूनच म्हणते की रम्या तुझं काय चाललंय हे, तू माफी मागितलीस त्यांची. मग आता रम्या म्हणते, आई तू वाद वाढवू नकोस, फक्त शांत राहा. तेव्हा विक्रम म्हणतो की ताई अगं रम्या ना बरोबर बोलती, उगीच नको आता वाद वाढवायला. बोलती ना ती, नको वाद वाढवायला, मग कशाला उगीच. आता चला रे आपापल्या रूममध्ये चला, असं लगेचच विक्रम म्हणतो.
आणि तो विषयच संपवून टाकतो. आणि उगीच वाद व्हायला नको या विचाराने मिथुनला तो म्हणतो, यांच्या बॅग घ्या बरं. मिथुन लगेचच त्या दोघींच्या बॅगा घेतो आणि सर्वजण आपापल्या रूममध्ये रम्याकडे रागातच पाहत जायला निघतात. त्यानंतर वसू आता गुपचूप रूममध्ये चाललेली असते, तिच्याबरोबर रम्या असते. मग आता रम्याला लगेचच वसू रागात विचारते, काय गरज होती तुला माफी मागायची? तेव्हा रम्या त्याच रागात म्हणते, आई आज आपला दिवस नव्हता. वसू ही आता रम्याकडे खूप वेळ पाहतच राहते. तर रम्या लगेचच तेथून जाते, कारण रम्याच्या मनात नक्की काय आहे ना, वसूला सुद्धा याचा अंदाज आता लागलेला नसतो. त्यानंतर रात्री जीवा आता आपल्या रूममध्ये असतो आणि अंथरूण टाकत असतो त्याला झोपण्यासाठी. तेवढ्यातच नंदिनी तेथे येते. त्याच्या डोळ्यासमोर नेमका डास असतो. मग आता लगेचच नंदिनी त्याला मारण्याचा प्रयत्न करते आणि अशी टाळी वाजवून त्याला मारत असते. मग आता जीवा ते सगळं पाहतो आणि म्हणतो, एक मिनिट. त्यावेळी ती म्हणते की अहो डास होता, आता काय झालं? मग आता जीवा म्हणतो, ते काहीही असू दे, तू बाजूला हो बाई जरा. अरे रागाच्या भरात एखादी चुकून मला बसायची. नंदिनी हसते आणि म्हणते, अहो असं का बोलताय? त्यावेळी जीवा म्हणतो, मला माहित नव्हतं की तुला एवढा राग येतो म्हणून, आणि मला तर आता तुझ्या रागाची ना खरंच खूप भीती वाटायला लागली आहे. तेव्हा आता नंदिनी म्हणते, जीवा हे काय? आता मी उठसूट काय लोकांच्या कानाखाली मारत असते का? आणि आता गेलाय राग माझा, आणि एखाद्या क्षणी कुणी चुकीचं वागताना दिसलं, कुणी खोटेपणा करताना दिसलं, अधिकाराचा चुकीचा वापर करताना दिसलं तरच मला राग येतो, आणि तोही कसा तात्पुरता असतो. मग त्यावेळी आता जीवा विचारतो की तात्पुरता असतो का खरंच? मग नंदिनी म्हणते, हो अहो तात्पुरताच असतो. त्यावरती जीवा पुन्हा विचारतो, म्हणजे तू कधीच कुणावर असा परमनंट राग धरत नाही का? तेव्हा नंदिनी हसूनच म्हणते, नाही हो, अजिबात नाही धरत. आता कसं मी रम्यावर हात उगारला ते ठीक आहे, तेव्हा तिची चूक होती म्हणून, पण उद्या तिचं जर काही दुखलं खुपलं, तिला मदत लागली तर तिच्या मदतीसाठी नक्कीच मी धावून जाईल की नाही सांगा बरं? आणि तेवढी माणुसकी आहे माझ्यामध्ये. तेव्हा लगेचच आता जीवा म्हणतो, हे तर मात्र चांगलं कॉम्बिनेशन आहे. माणुसकी आणि हिंमत. बऱ्याचदा काही लोकांकडे ना गट्स असतात, ते समोरच्याला असं धाकातही ठेवू शकतात, पण त्यांच्याकडे माणुसकी असेलच असं नाही ना. पण तुझ्याकडे दोन्ही आहे असं म्हणून तो नंदिनीचं आता कौतुकच करतो. तेव्हा नंदिनी म्हणते, एक वेळ माझं नुकसान करणाऱ्याला मी नक्कीच माफ करू शकते, पण माझा विश्वासघात करणाऱ्याला मी कधी म्हणजे कधीच माफ नाही करू शकत. कारण आपल्या हक्काच्या माणसाने केलेली फसवणूक ती मात्र मी कधी म्हणजे कधीच नाही विसरू शकत. कारण माझ्या जगामध्ये तरी विश्वासघाताला माफी नाही. जीवाला आता खूप मोठा धक्का बसतो आणि लगेचच तो नंदिनीकडे पाहू लागतो आणि आपली नजर सुद्धा चोरतो. कारण आता त्याला माहित असतं, काव्या आणि मी नंदिनीचा खूप म्हणजे खूप मोठा विश्वासघात करत आहोत. तेव्हा तो आता नंदिनीकडे पाहतच राहतो आणि मग त्यानंतर नंदिनी आपली शांत झोपते. तर जीवा आता लगेचच विचार करू लागतो आणि खूप वेळ त्याच विचारात तो असतो. मग आता दुसरीकडे काव्या ही आता रूममध्ये असते आणि तिच्या मनात सारखे सारखे आता नंदिनीचेच विचार येत असतात. कारण माझ्या बाजूने स्टँड घेणारी माझी बहीण, माझी नंदिनी ताई ही किती आज हायपर झाली होती. माझ्यावर अन्याय होऊ न देता बरोबर तिने न्याय केला आणि लगेचच सर्वांना तिने ठणकावून सांगितलं, काव्या माझी छोटी बहीण आहे आणि मोठी जाऊ आहे. जेव्हा ती जन्माला आली ना तेव्हा पहिल्यांदा मीच तिला हातात घेतलं होतं आणि तेव्हापासून मी तिचा हात अगदी घट्ट धरून ठेवलाय. कारण स्वतःपेक्षा जास्त विश्वास माझ्या बहिणीवर आहे. ती जर कुठे चुकली खुपली तर सर्वात अगोदर तिने मला सांगितलं. सगळं आठवून ती बिचारी खूपच रडू लागते, कारण आपण आपल्या नंदिनी ताईचा खूप मोठा विश्वासघात तर करत नाही आहोत ना, अशी भावना तिच्या मनात आता निर्माण होते. आणि या विश्वासघाताची शिक्षा मला मिळेल का असाही ती विचार करत असते. कारण नंदिनी ताई आपल्या बाजूने एवढं बोलतीये, आपल्याला एवढं समजून घेतीये, मग आपण तरी का असा हट्टीपणा करायचा असं काव्याच्या मनात येत असतं आणि म्हणूनच तिला गिल्टी फील होत असतं. जीवावर प्रेम आहे हे पण ती नंदिनीला लगेच सांगू शकत नसते, कारण आईची तब्येत सुद्धा बरी नसते. मग विचार करत करतच तिच्या डोळ्यातून आता पाणी येतं, ती रडू लागते. तेव्हा पार्थ आता तेथे येतो आणि विचारतो, तुम्ही रडताय? मग आता काव्या लगेचच आपले अश्रू पुसते. मग पार्थ म्हणतो, हे पहा, बाहेर जे काही घडलं ना त्याचा जास्त विचार नका करू. तेव्हा काव्या अगोदर काही बोलत नाही. मग आता लगेचच पार्थ म्हणतो, हे पहा, जे झालं ना ते आता तुम्ही दोघींनीही सोडून द्यायला हवं. मग आता लगेचच काव्या म्हणते, तुम्हाला काय वाटलं हो, नंदिनी असं नेहमी शांतपणे सहन करेल का? तुम्हाला तर शॉकच बसला असेल, कारण नंदिनी ताईने रम्याच्या कानाखाली मारली म्हणून. ती सगळं काही एक शांतपणे सहन करणारी बाहुली आहे म्हणून. तेव्हा पार्थ आता काही बोलणार असतो, पण काव्या म्हणते, मी बोलतीये ना, मला बोलू त्यात अगोदर. तेव्हा पार्थ आता लगेचच हाताची घडी घालतो आणि आपला गप्प उभा राहत काव्याचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा काव्या म्हणते, माझी ताई ना तशी नाही अजिबात, तिचं ना माझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे असं मला कुणीही
काहीही बोललेलं ती नाही ऐकून घेऊ शकत आणि असंच तिच्याबद्दल काही वाईट घडलेलं मी सुद्धा नाही बघू शकत. भले आम्ही एकमेकींशी भांडत असलो परंतु वेळ पडल्यानंतर एकमेकींसाठी लढतो सुद्धा, असं ती पार्थला सांगते. मग आता पार्थ सगळं काही शांतपणे ऐकून घेतो. काव्या म्हणते, तुम्हाला सर्वांना कल्चरल शॉक बसला असेल, पण माझी नंदिनी ताई जे काही वागली ना, मग आता पार्थ म्हणतो ते अगदी योग्य आणि बरोबर वागले आहेत. जे आता नंदिनी ताईने तुमच्यासाठी केलं ना, तेच मी माझ्या जीवासाठी सुद्धा केलं असतं आणि इनफॅक्ट वेळ आली ना तर मी सुद्धा जीवासाठी हे करेन म्हणजे करेनच. कारण आज रम्याची चूक होती आणि तिला त्याची शिक्षा मिळाली. खरं तर मला नंदिनी ज्या हिमतीने तुमच्या पाठीशी उभ्या होत्या ना, ते पाहून खरंच फार आवडलं. तेव्हा काव्य त्याला शांत राहायला सांगते. तर पार्थ म्हणतो, आता मी बोलतोय ना, मग मला बोलू द्यात, समजलं? असं म्हणून तो काव्याला सांगू लागतो, नंदिनीने तुमच्यासाठी जे काही केलं, उद्या वेळ आली ना तर मी सुद्धा तुमच्यासाठी करेन. तर आता काव्या रागातच त्याच्याकडे पाहते. मग आता पार्थ लगेच आईवर सगळं ढकलून देतो आणि म्हणतो की असं आई म्हणत असते, माझी आई आहे ना, ती असं सतत म्हणत असते की आपल्या माणसांच्या पाठीशी असं कायम खंबीरपणे उभं राहायचं. तेव्हा काव्या हाताची घडी घालते आणि विचारते, असं आई सांगते का? तेव्हा पार्थ आता म्हणतो, हो, असं बरंच काही मला माझी आई सांगत असते. तेव्हा आता काव्य विचारते, मग ते तुम्ही सगळं मला सांगताय का? तेव्हा लगेचच पार्थ हळूच म्हणतो, तुम्ही ऐकता तरी कुठे? मग काव्या भस्कन त्याच्या अंगावर धावून जाते. तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला काही भूक लागली असेल तर थोडं खाता का? मी घेऊन येऊ का तुम्हाला जेवायला काहीतरी? तेव्हा काव्य शांत होते आणि पुन्हा एकदा रागातच विचारते, काय हो, तुम्हाला हे सुद्धा आईनेच सांगितलंय का? मग आता पार्थ म्हणतो, नाही, हे मी माझ्या मनानेच तुम्हाला विचारतोय, थोडं जेवता का? तेव्हा ती म्हणते, नको सांगितलंय ना. मग आता तो विचारतो, कॉर्नफ्लेक्स? मग आता ती म्हणते नको. तेव्हा तो विचारतो, दूध? ती म्हणते नको. मग आता पार्थ पुन्हा विचारतो, मग प्रोटीन शेक? तेव्हा ती आता हात कमरेवर ठेवून रागात त्याच्याकडे पाहते. तेव्हा तो आता लगेचच गुड नाईट असं म्हणून तिला घाबरतो आणि बाहेरच निघून जातो. तर आता दुसऱ्या दिवशी विक्रम हा ऑफिसला चाललेला असतो आणि आवरत असतो. तेव्हा तो म्हणतो, मानिनी, अगं माझ्या आवडीचे मटार घालून तू पोहे केले ना, खूप छान झाले, मला खूप आवडलं हा. मग त्यावरती मानिनी म्हणते, हो, मी तुमच्या आवडीचं नेहमीच करायचं, पण माझ्या आवडीचं तुम्ही काही करणार आहात की नाही? तेव्हा लगेचच आता तो विचारतो, काय ग वेगळा सूर लावला सकाळी सकाळी? मग आता मानिनी म्हणते, मी केव्हापासून तुम्हाला सांगते की रम्याचं तुम्ही काहीतरी पहा. मग आता विक्रम म्हणतो की सारखा सारखा तो विषय नको ना काढू, मला काही बोलायचंच नाही या विषयावर. तेव्हा ती म्हणते, अहो मला काहीतरी वेगळं बोलायचंय तुमच्या बरोबर. अहो तुम्ही जरा ऐकून तर घ्या. हे पहा, काल रम्याने काव्याच्या फोनला जो हात लावला, तेव्हा विक्रम विचारतो, आता काल झालंय ना बोलून या विषयावर? ती म्हणते, थांबा जरा, काय बोलते ऐकून तरी घ्या. मग आता लगेचच काल रम्याने जे काही केलं त्यासाठीची तिने जे कारण सांगितली ती आठवतायत का तुम्हाला, असं मानिनी विचारते. अहो रम्या काय म्हणाली, पार्थचा संसार सुरळीत चालू नाहीये, पार्थला संसार सुखच मिळत नाहीये, पार्थच्या नशिबात आनंदच नाहीये. अहो या सगळ्याचा काय अर्थ होतो माहितीये का? रम्या अजूनही पार्थवर प्रेम करतीये. अहो वरवर ती जे दाखवतीये ना की ती सगळं विसरली आहे, तसं नाहीये. अहो अजूनही त्या सगळ्या गोष्टी तिने लक्षात ठेवल्या आहेत आणि त्याच भावना तिने तिच्या मनामध्ये लपवून ठेवल्या आहेत. याचा अर्थ रम्याने आणि वसुताईने हे लग्न ऍक्सेप्टच केलेलं नाहीये आणि इथून पुढे सुद्धा त्या दोघीही हे लग्न ऍक्सेप्ट करतील असं मला वाटत नाहीये. मला माहित आहे, कुटुंब प्रमुख म्हणून, भाऊ म्हणून, मामा म्हणून काल त्या दोघींनी घरातून बाहेर जाऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्न केले, त्यांना अडवलं, हे पूर्णपणे बरोबरच आहे. तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगू, त्या दोघींपैकी एकीने घरात नसणं हेच आपल्या भल्याचं आहे. तेव्हा लगेचच विक्रम आता तिच्याकडे पाहत राहतो आणि विचारतो, मानिनी, जसा मी घराचा कुटुंब प्रमुख आहे तशी तू सुद्धा एक घराची करती आहेस, हे असं काय बोलतीयस ग तू? मग आता लगेचच मानिनी म्हणते, एक आई म्हणून ना मी हा विचार करतेय. हे कसं कळत नाहीये तुम्हाला? कारण दुसऱ्याच्या मुलीच्या सुखाचा विचार करायचा म्हणजे आपल्या मुलांना दुःखात लोटायचं का आपण? मी माझ्या मुलांचा सुखाचा विचार करतेय आणि यात माझं काही चुकतंय असं मला नाही वाटत. तेव्हा लगेचच विक्रम विचारतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय, रम्याचं अजूनही पार्थवर प्रेम आहे आणि म्हणून ती हे सगळं करतेय? तेव्हा लगेचच मानिनी म्हणते, अर्थात असंच आहे. अहो हे सगळं तिने करण्यापासून जर आपल्याला तिला थांबवायचं असेल तर तिचं लग्न करून देणं हा एकमेव पर्याय आपल्याकडे आहे. जोपर्यंत लग्न करून ती या घरातून बाहेर जात नाही तोपर्यंत आपल्या घरात हे सगळं असंच चालू राहणार. तेव्हा आता विक्रम म्हणतो, ठीक आहे ना, मी बघतोय ना, रम्यासाठी स्थळ बघतोय. मग आता मानिनी म्हणते, अहो कधी, मी केव्हापासून सांगतेय, लवकर पहा जरा. तेव्हा विक्रम विचारतो, अगं स्थळ काय झाडाला लागतात का मानिनी? अगं आपल्या तोला मुलाचं नको का एखादं स्थळ? मग आता मानिनी म्हणते, बघा बघा, तिच्यासाठी ना राजकुमार बघा एखादा, पण तोपर्यंत माझ्या मुलांचे संसार उद्ध्वस्त होणार नाही ना, याकडे जरा लक्ष द्या.
असं म्हणून ती जरा रागातच तेथून जाते. तेव्हा विक्रम तिला अडवण्याचा प्रयत्न करतो पण ती ऐकतच नाही. तर दुसरीकडे आता पार्थ हा कामावर निघालेला असतो आणि फोनवर बोलत असतो की मी तुम्हाला डेडलाईन पाठवली आहे, ही काय डिझाईन पाठवली आहे कळतं की नाही तुम्हाला. तेवढ्यातच काव्या रूममधून तावातावाने बाहेर येते आणि पार्थचं पाकिट तिच्या हातामध्ये असतं. तेवढ्यातच जीवा जिन्यावरून खाली येत असतो आणि तो आता काव्याला अशा अवस्थेत पाहतो की ती पार्थला पाकिट देतीये. म्हणूनच तो आता खूपच चिडतो आणि रागात काव्याकडे पाहत असतो आणि खूप रागात पाहिल्यानंतर त्याला ते पाहवत नाही आणि तो लगेचच तेथून निघून जातो. पार्थ हा फोनवर बोलत असतो की करेक्शन केल्यानंतर मला सर्व डिटेल्स पाठवा आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर स्टाफ मीटिंग ही घ्यावीच लागेल मला आता बोलू आल्यानंतर. तेव्हा आता तो काव्याकडे फोन ठेवल्यानंतर पाहतो आणि तिच्या हातात ते वॉयलेट असतं. म्हणूनच तो म्हणतो थँक्यू हा माझं वॉयलेट आणून दिल्याबद्दल. तेव्हा काव्या आता भास्कन त्याच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते आता माझ्या वॉर्डरोबमध्ये काय करत होतं तुमचं वॉयलेट. तेव्हा लगेचच पार्थ घाबरतो आणि म्हणतो सॉरी हा आठवत नाहीये मला, असं वाटतंय चुकून झालं असेल. तेव्हा आता ती लगेचच विचारते चुकून, अहो भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी आहात ना तुम्ही, मग अशा या गोष्टी चुकून कशा काय होतात तुमच्याकडनं आणि कसं काय चुकू शकता तुम्ही. हे पहा मी आत्ता आणून देते वॉयलेट परंतु पुन्हा आणून देणार नाही. तर माझ्या वॉर्डरोबमध्ये तुमच्या गोष्टी सापडल्या ना. तेव्हा पार्थ आता तिला हळूच विचारतो तर काय करणार काय तुम्ही. मग काव्या म्हणते नाही देणार मी काहीच तुमच्या वस्तू, मी लपून ठेवेन हा सगळ्या वस्तू, मी लपवण्यामध्ये ना खूप एक्सपर्ट आहे. तेव्हा पार्थ हसतो आणि म्हणतो अहो काय बोलताय, अहो मी सुद्धा लहानपणी अशाच गोष्टी लपवायचो हा. तेव्हा आता काव्या लगेच कमरेवर हात ठेवून रागातच त्याच्याकडे पाहते. तेव्हा तो म्हणतो सॉरी हा तुमची एकही वस्तू माझ्या वॉर्डरोबमध्ये नाही आली पाहिजे. मग काव्या अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. तेव्हा तो म्हणतो सॉरी माझ्या वस्तू तुमच्या वॉर्डरोबमध्ये नाही आल्या पाहिजे असंच ना. तेव्हा काव्या हात जोडते आणि थँक्यू असं म्हणते. तर पार्थ पाकिटाकडे पाहतो. तेव्हा काव्या अजूनच जोरात ओरडते पैसे चोरलेले नाहीयेत मी, असं म्हणून लगेचच ती आता तिच्या रूमकडे जाते. तर पार्थ आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि त्या वॉयलेटकडे आणि मग लगेचच तो गालात हसतो. तर आता दुसरीकडे जीवा हा व्यायाम करत असतो कारण त्याला आता काव्याचा खूप राग आलेला असतो. काव्या ज्या पार्थला ते वॉयलेट देत होती ते त्याने स्पष्टपणे पाहिलेलं असतं आणि त्याचाच राग तो आता व्यायामावर काढत असतो. मग त्याच वेळी तेथे आता नंदिनी येते आणि विचारते अरे बापरे तुम्ही व्यायाम करताय. मग आता तो लगेचच रागात म्हणतो काही व्यायाम करत नाही का मी, जिममध्ये जाऊन रोज 2-2 तास रेग्युलरली मी व्यायाम करत असतो, तुला एवढं कळत नाही का. तेव्हा लगेचच नंदिनी म्हणते अच्छा मला माहीत नव्हता हा सॉरी, पण अजून काय काय करता हो तुम्ही. तेव्हा जीवा रागातच विचारतो तुम्ही काय माझी मैत्रीण आहात का तुम्हाला सगळं काही सांगायला. तेव्हा नंदिनी म्हणते मैत्रीण नाहीये परंतु मैत्रीण व्हायला आवडेल मला. तेव्हा आता लगेचच तो म्हणतो काही गरज नाहीये, बायको आहे ना तेवढं बस झालं. तेव्हा तो आता बेडवर पाहतो तर सर्व पसारा असतो. मग आता तो विचारतो हे काय आहे. तेव्हा ती म्हणते पसारा. तेव्हा तो विचारतो मग मला माहिती आहे ते दिसतंय पण आवरायचा कोणी हा पसारा. तेव्हा नंदिनी विचारते मी आवरायचा आहे का हा पसारा. मग आता तो रागातच विचारतो मी आवरू का मग. तेव्हा नंदिनी म्हणते की अहो तुम्हाला आवडत नाही ना पसारा आवरलेलं. मग आता तो लगेचच विचारतो मला आवडत नाही म्हणून पसारा आवरणार नाहीयेस का तू. एरवी ज्ञान पाजळत असते ना की पसारा आवरला नाही तर लक्ष्मी नाराज होते म्हणून. मग आज काय झालं. नंदिनी म्हणते अहो पसारा असाच ठेवल्यानंतर लक्ष्मी नाराज होते परंतु पसारा आवरल्यानंतर तुम्ही नाराज होता त्याचं काय. तेव्हा तो लगेचच विचारतो एक मिनिट तू काय म्हणाली की मी आवाज चढवतो चिडचिड करतो असं आहे का. मग नंदिनी म्हणते की अहो तसं कुठे म्हणाले मी, तुम्ही तर खूप शांत आहात. तेव्हा जीवा जोरातच ओरडतो मी तेच म्हणतोय मी शांत आहे ना, मला शांतच राहू दे मग, आणि हा पसारा ना आता आवरून घे असं म्हणून तो तेथून जातो. तेव्हा नंदिनी म्हणते बापरे यांचं ना काही कळतच नाहीये, कारण कधी म्हणतात पसारा आवर कधी म्हणतात पसारा आवरायचा नाही, नक्की करायचं तरी काय मी. त्यानंतर दुपारी सर्वजण आता जेवायला बसलेले असतात. तेव्हा आता पार्थला सुद्धा घरी लगेचच विक्रमने बोलवून घेतलेलं असतं. तेव्हा काय हो बाबा साईडवरनं बोलवून घेतलं, काही महत्वाचं काम आहे का. तेव्हा आता विक्रम म्हणतो की काही नाही, माझा एक जीवाभावाचा मित्र आशिष रेगे हा अमेरिकेवरनं येणार आहे आणि त्याच्याबरोबर त्याची बायको अनुजा आणि मुलगा प्रतीक हे सुद्धा येणार आहेत. तेव्हा आता मानिनी म्हणते आशिष भाऊजी खूप वर्षानंतर येत आहेत ना भारतामध्ये, आणि प्रतीकला तर आपण लहानपणी पाहिलं होतं, त्यानंतर तो इकडे आलाच नाही, त्याला पाहिलंच नाही. तेव्हा विक्रम म्हणतो आता तर अगदी यंग हँडसम आणि देखणा दिसतोय, आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की अशा यंग हँडसम आणि वेल सेटल मुलासाठी ते आपल्या रम्याचा हात मागण्यासाठी आपल्याकडे येणार आहेत. हे ऐकता सर्वांना मोठा धक्का बसतो, सर्वजण रम्याकडे पाहतात. तर रम्या एकदम शॉक मध्ये असते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा जेणेकरून सगळ्या नव्या व्हिडिओंच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील. तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स नक्की कळवा.